इकडून. काय पातळीचं काय मूड आहे? पाथडीचं काय मूड आहे आता आम्हाला काय सांगते. काय म्हणते काय लोक काय म्हणते कोणाला मतदान काय हवा कोणाची? आता जे ते ज्याच्या त्याच्या मर्जीने आम्हाला काय चर्चा तर असेल ना काहीतरी. नाही आम्ही उद्योगवाले भाव कितीच फुटल आता काय पातळीत भाव कितीचा आम्हाला त्या बाबतीत काहीच नाही. आम्ही काय गावात थांबणार नाही, दिवसभर कामाला जाणार माणसं. आमचा चर्चेशी काय संबंध येत नाही. आम्हाला बोलायला काहीतरी तुमच्याकडे नाही या ना. काय कोण आहे पातळी हवा काय? हा कोण आहे? हा मला काय त्याचा अंदाज नाही. काहीतरी असेल दिसतंय सारं. पण नाही बोलायला काय नाही, बोलायचं काय अडचण नाही, बोलायचं काय नाही. पण बोलायला काय बोलून काय दाखायचे तुम्हाला होईल. मग काय जे करायचं ते करायचं बरोबर. टायमाला होईल कोणाला काय करायचं? काका का मुनिका ताई? नाही ते बघू काय होईल टायमाला बघू. काय पाटील कस काय कमन तुम्ही आपल्याला दाब टाकता बरं माणसं. डाब कायच आहे? तुम्हाला बोलायला थोडी आम्ही बळजबरी केली. जे आहे ते बोलायचं आपलं. नाही म्हणलं तर काय आम्ही काय गाचंड धरणार आहे का? तुमचं काय संबंध आहे का? मग डाब टाकायचं काय विषय वाटलं तर बोला. मोनिकालाच करणार आहे. मोनिका भाजप तुतारी का बरं? आमचं जातीच आहे ती. म्हणजे ओबीसी वर्सेस मराठा आमचं म्हणजे बीड मध्ये झालं तर इथं पण करायचं. खानदान आहे आमची. काय काय जो मोनिकातांनी विकास केला असं सांगतायत, पण विकास काय कुठं दिसत नाही आहे. पाथर्डीमध्ये पाणी 15 दिवसाला पाणी येतं आहे. जे पैठणचं पाणी येणार आहे ते आलेलं नाही आहे. आता आमच्या गावामध्ये टाके बसून वर्ष झालेले, अद्याप पाणीचं रांजणी अद्याप टाकीत पाणी नाही आहे. हा विकास आहे. टाकी बसून किती दिवस झाले? वर्ष झाले पाणी अजून पाणीच नाही आहे, बिलकुल नाही, पाणी नाही. थोडंफार पावसाचं पाणी साचलं असेल ना. पावसाचं पाणी ते निसर्गाचं पाणी जे तुम्ही देणार आहेत ना विकास म्हणतात ते यायला पाहिजे की नाही, ते आलं नाही आहे. म्हणून यावेळेस तसं पाहिलं तर आम्ही कट्टर BJPचे आहेत, परंतु ह्यावेळेस बदल हवा आहे म्हणून आम्ही प्रताप काकाला मतदान करणार आहेत. प्रताप काका का स्ट्रॉंग वाटतात? हां स्ट्रॉंग म्हणजे ते काम करतायत, ते प्रत्यक्ष भेटी देतात गावागावाला. म्हणजे फक्त भेटी देणे समजा कार्यक्रमाला येणे जाणे म्हणजे विकास आहे? नाही तो विकास म्हणत नाही आहे. जे त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे काय 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 त्यांनी दिलेलं आहे ना. आमचं 2 नंबरचं तलावाचं काम करून देणार आहे ते दिलेलं आश्वासन. 2 नंबर तलाव कुठे आहे? रांजणीमध्ये. बाकीचं आम्ही काही सांगत नाही कुठं काय झालेलं आहे. जे आमच्या गावचं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे तुमचं गाव एक शिक्की काका? हां एक शिक्की काका. 100%? हां 100%. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? सांगितलं ना तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे ते आता सांगा. ते आपल्या पद्धतीने सांगितलं, मी माझ्या पद्धतीने सांगितलं. म्हणजे तुम्ही बोलायचं एक आणि करायचं एक, असं काही का? नाही नाही अजिबात नाही. बदलच होणार नाही. अजिबात नाही होणार. एवढ्या आला तर बदल नाही व्हायचा. काय काय कोणत्या गावचे? धामणगाव. काय विषय? प्रताप डांगणे. का बरं? का बरं म्हणजे आता त्याचं काम तेवढं. काय काम केलं? सत्ता तर काय नव्हती. काय सत्ता काम जेवढे आमदार नाही, पण त्याचे काम त्याच्या हातात तेवढे काम भरपूर झाले. त्याचे काम म्हणजे काम करण्याची मानसिकता आहे मग काकाची आहे ना. काय काका राजळे, मोनिका राजळे. का बरं? विद्यमान आमदार आहे. 1200 कोटीचे कामं केले. किती? 1200 कोटी. 1200 कोटीचे काम. 1200 कोटीचे कामं केलेत. कुठं दाखवून द्यावं त्यांनी कुठे केलेले ते. चला आपण बघून येऊ. चला उठा. चला कुठं कामं केलेले आहेत, कुठं कामं केले तर दाखवून द्यावं त्यांनी. 1200 कोटी काय म्हणतात? 1200 कोटी कुठे? शेवगाव पाथर्डी म्हणून दोन्ही मिळून पातळीतले दाखवा. पाथर्डीचे काय प्रत्येक रस्ते आहे ना, भरपूर कामं आहेत ना. कामं केलेले नाहीत. तुम्ही तर म्हणले पाणी टाकी बांधली. बांधलेत ना, मग त्याला वर्ष झालं ना, पाणी यायला नको का? 600 कोटीतले एखादं. आमच्या गावाला 10 कोटी आलेत. आमच्या गावाला 10 कोटी आलेत. धामणगावला. तुमचं गाव धामण कोणते आले? कुठं आलेत कोटी? दाखव मला. दाखवून बक्षीस घे. 10 वर्षात फक्त ते एक धर्मशाळा बांधलेली, बाकी एक राज्याचं काय त्याच्यात बांधली? विठ्ठल मंदिरात बांधलेली, म्हणजे बाकी काय. तुम्ही दोघं एकाच गावचे बरोबर. हे साहेब एक बोलते, तुम्ही एक बोलता. तुमच्या दोघातून खोटं कोण बोलतं होईल? खोटं नाही, दोघाचं खरंच आहे. कसं मग आता काय करायचं? दोघाचं खरं कसं म्हणायचं? खरंच म्हणायचं. नाही तो किती म्हणतोय? 10 कोटी आणलेत. 10 कोटी कुठं? धामणगावात. कशाला? धामणगावाचे चालला आता विषय. कुठं खर्चिले? पाथर्डी ते
मडी रोड 5 कोटी रुपये बरं का 2 कोटी रुपये पाणी पुरवठा तो मडी रोड त्यांचा नाही तो मडी रोड कोणाचा आहे? मडी रोड कोणाचा नाही विकायचा विखेचा आहे विकायचा इकडे 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 या इकडे सुजय या, विखेचा इकडे, रोड इकडे. आहे इकडे तो सुजय विखेचा रोड आहे तो सुजय विखेचा रोड आहे तो सुजय विखे म्हणजे तो केंद्र सरकारच्या निधीतून आला केंद्र सरकारने केंद्र तो राज्य सरकारच्या निधीतला नाही 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 आणि पाईपलाईन राज्य सरकारची नाही केंद्र सरकारची आहे ती. सांगा 10 कोटी. पाहिजे 2 कोटी रुपये पाणी पुरवठा योजना 2 कोटी पाणी पुरवठा म्हणते ते. पाणी पुरवठा कुठं केलं कुठं केलं चालू आहे काम चालू आहे पाईपलाईन सरकार अरे पाईपलाईन ती केंद्राची चालू आहे अजून चालू नाही शेती अरे कुठे तो पुरवठा मला दाखव दाखवलं की आम्ही सहमत तुम्हाला देतो तेवढे 2 कोटी रुपये दाखवता मग त्यांनी आम्ही सगळं तुम्हाला मत देतो आमच्या गावाला 67 वाडीच्या तलावाचं पाणी दिलेलं आहे पण त्या तलावात उन्हाळ्यात पाणी राहत नाही विहिरीत पाणी राहत नाही मग ते पाणी उपयोग काय एक तर पाणी आलेलंच नाही आम्हाला पाणी पाहिजे पैठणच्या पाण्यात पुरवठा केलेला नाही आहे अजिबात नाही फक्त टाकी बांधलेली आहे पाईपलाईन झालेली पण पाणी नाही आहे आता तुमचं म्हणणं आहे काका फिक्स आहे काका फिक्स आमचं मत एक मौनिकराज फिक्स पण तुम्ही म्हणले 10 कोटीचे काम झाले त्यांनी सांगते अहो तुमच्या गावातले माणसं आहे. हो 1 मिनिट तुम्हाला मी सांगतो ते कळतंय ना पेयजल योजने 2 कोटी रुपये मुख्यमंत्री सडक योजनेचे 2 कोटी रुपये 4 कोटी रुपये हा याचे 5 कोटी रुपये रस्त्याचे म्हणजे पाथर्डी ते मडी 5 कोटी रुपये हा. आणि अंतर्गत रस्ता आपला धामणगाव ते बाबुळगाव अंतर्गत रस्ता त्याला 20 लाख रुपये दिले उद्योग सभा मंडपला 25 लाख रुपये दिले 5 वर्ष दिलेला तो मागच्या 5 वर्षात सभा दिला या 5 वर्षात कामच नाही केलं थोडं त्यांनी ते सांगितलं 9 कोटी नाही पहिले मी देईन 9 कोटी रुपये बक्षीस देईन मी 9 कोटी देईन जे बाप दोन त्याचे 9 कोटी खर्च केला असता ना तर 9 कोटी बक्षीस देईन मी फुकाट काय घ्यायचं काय 40 घेणार का? बक्षीस 9 ला 9. नाही आता झालेला Direct म्हणजे 9 कोटी नाही दिले, बाप 2. नाही नाही निधी दिलेलाच आहे ना दिलेला कोणता निधी दिला दाखवा ना आमदारचा निधी मला दाखवा आणि बक्षीस घ्या आमदार निधीला फक्त एक ते शाळा दिली ती मागच्या 5 वर्षात तेवढी दिलेली शाळा 2 कोटी रुपयाची 2 कोटी काय 2 लाख खरं आहे का खरं असं ना काय खरं आहे नेमकं दोघातलं कोण? आता दोघाचं खरं कोणाचं खोटं कोणाचं सांगायचं आता खरं ते खरं दोन्ही पक्ष दोन्ही पक्ष पक्षाचं द्या सोडून. आपलं काय चाललंय विकासात्मक गोष्टी तुम्ही काय म्हणता 10 कोटीचे काम केले हे काय म्हणते केले कोणी कामं करीत नाही मग हे फक्त आमदार झाले सगळे जिकडे तिकडे जातात कोणी कामं केले आज त्यांना विचारत का नाही मग परत? विचारायला त्यांची ना आमची गाठ होती का परत सांगा ना तुम्ही त्यांचे ऑफिसेस असतात कार्यकर्ते काय नाही, काय असतात. नाही. या जे कट्टर कार्यकर्ते असतात यांचं काय करायचं कोणत्या कार्यकर्त्याला भेटत आपण हा काय झालं असं धामणगाव मध्ये जर 10 कोटीचा जर प्रस्ताव आला असता रस्ता विहीर मळे काय 10 आमदार निधीतून काय येतं धामणगावची घरांची म्हणजे घराची संख्या आणि लोकसंख्या किती धामणगाव धामणगावचं एक 1500 मतदान असेल बरं का 1500 मतदान म्हणजे लोकसंख्या किती असेल 2200 त्या आसपास असेल म्हणजे हा त्याला आहे ना अनुसरून तांडे 2 तालवस्ती म्हणजे तिथं भरपूर समाजाचे लोक आहेत 18 पगड जाती त्या गावात नोंदतात काय मग सध्या पाटलाच्या तुतारी वाढणार आहे यावेळेस 100% प्रताप काका आमदार होणार तर इथं तर म्हणजे ओबीसी मराठा फॅक्टरचा काही परिणाम होईल का? नाही त्याचा काही विषय तसा नाही येतो विषय असा आहे ह्या माणसाने संघर्ष करायचा किती दिवस ह्या तालुक्यांनी असा मूळ ओळखला आहे की राजळे 10 वर्ष गुले 10 वर्ष ढाकणे कधी का ढाकणेच ते पराभूत व्हायला आहेत का त्याच्यामुळे ना ढाकणे 100% यावेळेस ना कमीत कमी 25 ते 50,000 मतं निवडून येणार एवढी बार आपकी बार तुतारी सरकार आहे तुतारी सरकार आम्हाला मोनिकाताईने धामणगावमध्ये 2.25 कोटीचा रस्ता दिलाय ते तर 10 कोटी म्हणते येतं म्हणते काहीच नाही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून धामणगावमध्ये 2.25 कोटीचा रस्ता दिलाय. 100% आमच्याकडं वाडीमध्ये शिरसळवाडीमध्ये शिरसाटवाडी काय कोण आहे हवा काय तुम्ही कोण बोलत हे सांगा आम्हाला अगोदर आम्ही पत्रकार आहेत आम्ही आलो नगरकरचे आम्ही पत्रकार आहेत तुमच्या गावाचं नाव सांगा आम्ही नगरचे आहेत हा मी लांडेकोडीचा आहे हा. हा काय मूड काय तुमचा माझा मुळे प्रताप काका ढाकणे बबनराव ढाकण्याचा मुलगा
आता बोलते ते खरं आहे ना. कोण बोलतंय, राजळे की काका? काय माझं नाव सांगू का? माझं नाव संभाजी म्हातार जोगरचे आणि काकाचा आजोबा आहे म्हातार जोगरचे. हो, आम्ही जातीपातीवर राजकारण करीत नाहीत. मी वंजारी आहे, पण मी मोनिका ताईला मतदान करणार. आम्हाला जो उमेदवार पटेल त्यालाच काकालाच मतदान करणार आम्ही. आणि माझं मतदान आहे 40. किती मतदान आहे? 40. लोक हे बांधलेले राहतात. आम्ही बांधलेलं आम्ही 40 कोणी कारखाने हो, कोणी शैक्षणिक संस्था, आम्हाला काही कोणाचं घेणं देणं नाही. पण आम्ही असं मतदान करणार आहेत की डाकणे साहेबांनी कवर संघर्ष करायचा. काय संघर्ष करायचा? तालुक्याने यावेळेस असं ठरवलंय की 100% तुतारी. कोणी किती ओरडलं, कोणी किती आरडलं. काकाला माझी विनंती आहे, आम्ही दर खोऱ्याच राहतो, तुम्हाला विसरलो नाही. पण आजपर्यंत आम्ही मरतो तरी काकाला विसरलो नाही. काकाने फक्त आमची गाठ घ्यावं, चोराची गाठ घेऊ नये. त्यावेळेस प्रताप काका डाकणे 100% विजय होणार आहेत. काय विषय काय? पातळीचा मिरीची काय मिरीत कोण आहे? मिरीत तसं तनपुरे आणि करडीले उमेदवार आहेत. पॉवरफुल सध्या तरी म्हणजे दोघं पण समान आहेत. परंतु लोकांचा कल कसा आहे की शरद पवारबद्दल सहानुभूती आणि तेथील स्थानिक आमदाराबद्दल सहानुभूती. काय विकासाच्या गोष्टी पाहिजे? विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव नसल्यामुळं आणि दुसरी गोष्ट की जातीपातीचं राजकारण सर्वसामान्य लोकांना नाही आवडत. जातीपातीचं पण असं समजतात, शरद पवार वेळोवेळी आरोप केले जातात की जातीपातीचं राजकारणच शरद पवारांमुळे आलंय महाराष्ट्रात. असं जास्त विचाराचा भाग आहे. त्यांच्यावर आरोप केला जातात. राज ठाकरे बोलले खूप वेळेस, आणखीन बरेच नेते बोलतात, देवेंद्र फडणवीस बोलतात. आता कसं वरच्या लेवलला काय असेल, पण स्थानिक प्रश्न वेगळे असतात आणि इकडचं राजकारण, वरचं राजकारण वेगळं असतं. स्थानिक याच्यावर जास्त करून आपण कळदिली तर वारं चेंज केलंय म्हणतात कालपासून. असेल का तरी सांगता येत नाही. काय आम्ही मी रेणुकावडी. काय वातावरण काय नाही, सध्या दोन्ही समानच आहेत. काकाला माझा नंबर सांगा, मला फोन करा. सांग काकाला ना. हा सांगतो 100%. माझा नंबर द्या काकाला. सांगा नंबर. माझा नंबर मला सांगता येत नाही ना, माझा पाठ नाही ना. काका व्हिडिओ बघणार आहेत, काका भेटते ना तुम्हाला येऊन. हा तुमचं गाव कोणतं आहे? लांडकवाडी. हो. काय शेतकरी घ्या परी? शेतकरी बाबा आम्ही. मेथी पिकली काय? हा मेथी पिकली 5 रुपये किलो विकती. पाणी कुठून आणलं? पाणी आणलं मुळे आमचं. अरे बापरे, म्हणजे विकास झालाय बा पातळीचा. झाला पातळीचा विकास? हा सगळा विकास होतो. निघा निघा निघा, आम्हाला काय नाही होत. आता कोणाचं आहे? आता होय काय नाही, नुसतं सांगतात. लाडक्या बहिणीत पैसे भेटले? लाडक्या बहिणीला काय करतो? आम्हाला लाडक्या बहिणीची गरज सुद्धा नाही. का बरं? हा, आम्हाला फक्त आमच्या मालाला भाव पाहिजे. आम्हाला काय करायचं त्याचं? मालाला भाव पाहिजे. मालाला भाव पाहिजे. लाडक्या बहिणीत पैसे भेटले का? नाही भेटले अजून. का बरं? आम्ही केलंच नाहीये. आम्हाला तुतानी आणायची. काय आणायची? तुतानी. तुतानी काय करायचं? काय तुतानी कोण आहे? आम्ही येतो. नाही तुतानी उमेदवार कोण आहे? तुतानीचा उमेदवार म्हणजे उभा कोण? आमच्या गावातले येतं, गावातले. आणि काय आणायची आता? आता मला नाही सांगा, परत सांगा काय आणायची. सांगा की. अयो त्याचं नाव येणार ना मला. हा बोला बोला, तेच नाव आहे तिचं, बोला. तुतानीच आणायची ना. एवढंच आपली इच्छा आहे, दुसरं काहीच नाही. काय वातावरण आहे? शेतकरी हाय तेच राहून दे. ते बघा तिकडे लावून बघा. आम्हाला काहीच नाही लावायचं. आम्हाला हो मी सांगू का, आमचा वंदरचा माणूस सांगायचा तुम्ही किती काय करा. आमचा प्रताप डागण्याचा तो लय देतो, आता पडवतोय त्याला वर आणायचंय. एवढ्या बारीनी एवढं तर मोनीत आहे ना, झोपून द्या. घेणार ते तुम्ही काय नाही. आता जाऊ सांगितलं ना त्यांनी. काय वातावरण? नाही आपण इथले नाहीत, मी बाहेरचं. काय वाटतं, काय चर्चा आहे? तुम्ही काय तुझं करता ना? हो नाही, तुम्ही बाहेरचे, पण चर्चा काय ऐकता? बीड जिल्ह्यातलं आहे हो, नगर जिल्ह्यातलं. इथं काय चर्चा ऐकता? काय तुतारीची येईल, काय हो. कारण भाजपला सगळे वर टाकून बसले दादा. काय झालं? भाजपने
लय मार्केट वाढलेलं पैसे लय वाढलेले त्याच्यामुळे म्हणजे महागाई वाढली महागाई पण भाजपने तर दिला शेतकऱ्याला पीक विमा दिला कशात दिलेलं आहे काही काही ज्याला आले त्यालाच आलेले आहेत बाकीच्या जनतेला कुठं आलेले आहेत काही असेच बसलेले ज्यांनी फॉर्म भरले त्यांना तर सगळ्याला आलेत ना नाही आलेत अर्ध्या लोकांना नाही आले म्हणजे पातळीत तुम्ही बाहेरच्या असून चर्चा काय ऐकता तू चढीची ऐकता